लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट। जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। सरकारकडून ई-केवायसी दुरुस्तीचं ऑप्शन पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आलेलं आहे, परंतु इथे लक्षात ठेवा, ही सुविधा सगळ्याच बहिणींसाठी नाही, फक्त त्याच बहिणींसाठी ई-केवायसी होणार आहे ज्यांची केवायसी आधी सबमिट झाली होती पण ती चुकीच्या पद्धतीने सबमिट झाली होती, त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला होता। जर तुम्ही कधीच केवायसी केले नसेल तर नवीन केवायसी आता करता येणार नाही आणि जर तुमचा लाभ सुरू असेल तर तुम्हाला केवायसी करायची गरज नाही। म्हणूनच जर तुम्ही वेबसाईटवरती गेला आणि आधार क्रमांक टाकला तर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असा मेसेज पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे जर तुम्ही अंगणवाडी ताईकडे कागदपत्रे दिले असेल तरीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे। तर हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा।